नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बहुचर्चित पुतिन आणि ट्रम्प भेटीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती। अखेर ही भेट झाली असून जवळपास 3 तास चर्चा झाली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या पैलूंवरती चर्चा झाली, कारण 10 वर्षांनंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचा दौरा केला। त्यामुळे या भेटीकडे जगाच्या नजरा खिळलेल्या होत्या। पण या बैठकीतून नेमकं काय सार निघाला याबाबत जितक्या आशा होत्या त्या फळास आल्या का, की पालथ्या घड्यावर पाणी पडलं, असे अनेक प्रश्न सध्या शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांमध्ये उपस्थित झालेत। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली, परंतु पत्रकार परिषद फक्त त्यांनी 12 मिनिटांमध्येच संपवली। यामध्ये दोन्हीही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बिलकुल उत्तरं दिली नाहीत। त्यामुळे या बैठकीतून काही आशा पल्लवित झाल्या, परंतु चिंताही तितकीच वाढली आहे। तर मग चला सविस्तरपणे जाणून घेऊयात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती आपली छाप सोडण्यात यशस्वी झालेत। कारण 2022 मधील युक्रेन हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी त्यांना वेगळं पाडलं होतं, तसेच त्यांच्यावरती कठोर निर्बंध देखील लावण्यात आले होते। ट्रम्प यांच्या भेटीमुळे पुतिन यांना पुन्हा एकदा वर्चस्व गाजवायला मिळालेलं आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसाठी पुन्हा एकदा पायघड्या घातल्याचं आपण पाहिलं आहे। त्यांच्यासाठी राजनैतिक लढाई करण्याची तयारी असल्याचे संकेत देखील दिलेले आहेत। ट्रम्प यांनी रशियाला पुन्हा एकदा वाटाघाटीच्या टेबलवरती आणलंय, त्यामुळे पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास त्याची मदत होणार आहे। तर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट पॉझिटिव्ह घडली ती म्हणजेच भारत रशियाकडनं तेल आयात करतो, यावरती काही तोडगा निघतो का याकडे लक्ष होतं। भारतावरती टॅरिफ लादल्यानंतर पुतिन चर्चेला सहमत झाल्याची चर्चा आहे। भारताद्वारे रशियाला संदेश पाठवण्याचा तो एक भाग होता। तसं पाहिलं तर बैठकीतनं फार काही साध्य झालेलं नाही, परंतु अमेरिका भारताला पुन्हा आता त्या गोष्टीवरनं लक्ष करू शकत नाही। आता या बैठकीमध्ये फक्त चांगलेच काही घडले का असं नाही, तर काही गोष्टी वाईट सुद्धा आहेत। यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्षांपासून सुरू असलेलं रशिया युक्रेनचं युद्ध काही संपणार नाही, कारण याबाबत कुठलाही करार झालेलाच नाही। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचं युद्ध स्वतःच्या अटींवरती संपवू इच्छितात, त्यामुळे चिंता वाढलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रशियासोबतच्या बैठकीमुळे अमेरिका आणि युरोपमधील मित्र राष्ट्रांचा विश्वास हा कमी होणार आहे। रशियाशी हातमिळवणी केल्यानं सुरक्षा हितांकडे दुर्लक्ष केल्याचं युरोपियन राष्ट्रांना वाटू शकतं। बैठकीपूर्वी युरोपियन मित्र राष्ट्रांनी शांतता चर्चेमध्ये युक्रेनचा सहभाग असावा असा आग्रह धरला होता। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला युरोप आणि रशिया यांच्यामध्ये संतुलन राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। एकीकडे पुतिन यांच्यासोबत संबंध चांगले ठेवायचे, तर दुसरीकडे नाटो देशांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे अमेरिकेसाठी परराष्ट्र नीती ही एक डोकेदुखी ठरू शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या चर्चेतनं ट्रम्प यांना जरी काही साध्य करता आलेलं नसलं, तरी पुतिन यांनी बरीच बाजी मारल्याची आपण पाहू शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।